नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना इतर योजना माहीतच असेल. तर मित्रांनो, या योजनेचा एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तीने या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे त्या व्यक्तींचं या यादीमध्ये नाव आलं आहे का नाही, म्हणजे या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्यक्तींना लाभ भेटणार आहे का नाही, त्याचं जर अपडेट तुम्हाला चेक करायचं असेल, आता तुम्ही अगदी मोबाईलवर तुमच्या अपडेट हे चेक करू शकता. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये हार्डली ते तुम्ही तुमचं अपडेट इथे चेक करू शकता. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का नाही, तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटेल का नाही, त्याचं संपूर्ण स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता. तर त्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. इथे आल्यानंतर सर्च बारमध्ये सिम्पली तुम्हाला वेबसाईट देतो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला वेबसाईट चेक करायची आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता. तर ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड ओपन झालेला दिसून जाईल. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ऑफिशियल वेबसाईटचा डॅशबोर्ड आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तर PMAYG.NIC.in ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथे आवाजचा ऑप्शन आहे, आवाज सॉफ्ट, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पोर्टचा ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. येथे तुम्हाला सर्वात खाली जायचं आहे. इथे सोशल ऑडिटर रिपोर्ट ऑप्शन दिसेल, याच्यावर बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केलं एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सर्वात अगोदर आता पूर्ण डिटेल फिलअप करायची. सर्वात अगोदर आपलं स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र राज्य. इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण डिटेल सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे आपलं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला असेल. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करा, ज्या पण गावामधून तुम्ही इथे फॉर्म भरलेला असेल. अगदी काळजीपूर्वक ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे, सर्च करायचं आहे. नंतर शेवटचा ऑप्शन आहे, कोणत्या इयरमध्ये तुम्ही हा अर्ज केलेला आहे. 25, 26, 24, 25 ज्या पण इयरमध्ये केला असेल ते इयर सिलेक्ट करा. इयर सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्वात खाली ज्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला आहे, प्रधानमंत्री आवास योजना 1 नंबरलाच ऑप्शन आहे, हा ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हे संपूर्ण ऑप्शन सिलेक्ट केले. दिलेला कॅप्चर कोड काय आहे, 83-40. जे काय आन्सर असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. इथे पाहू शकता त्याबद्दलचा संपूर्ण डिटेल डाटा तुम्हाला ते भेटून जाईल. इथे एक्सेल मध्ये PDF मध्ये दोन्हीमध्ये तुम्ही इथे हा संपूर्ण डाटा डाउनलोड करू शकता. जसं की आता मी इथे PDF मध्ये डाउनलोड केलेलं आहे, PDF पण तुम्हाला दाखवून. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आता मी जो जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट केलं आहे, त्या तालुका अंतर्गत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे संपूर्ण नाव इथे आलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे काही घरकुल योजना आहे त्या योजनेमध्ये नाव आलेलं आहे. तर यांना संपूर्ण लोकांना इथे या योजनेअंतर्गत घरकुल इथे भेटणार आहे. तुम्हाला याची PDF पण दाखवून देतो मी, PDF मध्ये कशी माहिती डिटेल दिलेली आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण डिटेल इथे दिलेले आहे. बेनिफिशरी डिटेल्स, स्कीम नेम, नंतर प्रायोरिटी कॅटेगरी, त्याचं राशन कार्ड आहे का नाही, त्याची पूर्ण ओव्हरऑल डिटेल इथे दिलेली आहे. सँक्शन अमाऊंट किती झालेली आहे, अमाऊंट रिलीज किती, म्हणजे किती अमाऊंट आतापर्यंत दिलेली आहे, किती अनुदान दिलेलं आहे, त्याचं ओव्हरऑल डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ भेटला का नाही त्याचा संपूर्ण स्टेटस चेक करू शकता. यामध्ये कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.